हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, इथे हा जो व्हिडिओ आहे हा DHS जी एक्झाम झाली होती, ओके, DHS महाराष्ट्र, ओके, त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे। कारण DHSमध्ये जसे 8 विभाग होते, ओके, 8 रिजन्स होते, त्या रिजन्समध्ये त्या विभागांमध्ये रिक्रुटमेंट झाली, ओके। बट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्टाफ नर्स असो, स्टाफ नर्ससाठी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट असा कोटा होता, आणि बाकी जे पदं होते फार्मासिस्ट वगैरे, लॅब टेक्निशियन, ऑप्टिमेट्रिस्ट, एक्सरे, डायलिसिस सगळे, ओके ओके। तर सगळ्यांना माहिती आहे की जे पदं होते त्या सगळ्या पदांसाठी आता बरेच विद्यार्थ्यांनी जॉईन केले आहे। जसं MPW आणि बाकी काही होते त्यांनी अजूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे यांचं झालेलं नाही आहे, पण त्याच्याविषयीसुद्धा याच्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय आहेत, ओके। तुम्हाला सांगण्याची इच्छा इथे की जे बेसिकली जे स्टाफ नर्स हे पद होतं, ओके, स्टाफ नर्स या पदासाठी DHSमध्ये प्रायव्हेटच्या वेगळ्या जागा होत्या आणि गव्हर्मेंटचे, ओके, ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की सर वेटिंग कधी क्लिअर होणार, ओके। कारण वेटिंगसाठी मागे पण आपण परिपत्रक बघितलं, पण हे लेटेस्ट आहे, हे बघा डेट आहे आजची 19/4/24ची, म्हणजे 19 एप्रिलची हे जावक क्रमांक, हे एक लेटर दिसतं महाराष्ट्र शासनाचं, पुणे कार्यालय आरोग्य सेवा संचालनालय, ओके। तर इथे त्यांनी काय निर्णय केले, हे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत, याच्यामध्ये काय याच्यामध्ये सगळेच प्रत्येक रिजनचे जे 8ही रिजनचे सगळे लोक अवेलेबल होते, आणि विषय काय होता याचा, गट क आणि ड यातील जे प्रतीक्षा सूची तयार करण्याचं आणि त्याच्यावर ॲक्शन घ्यायचं याच्याविषयी हा विषय होता, ओके। कारण 2 एप्रिलला जे लेटर आलं होतं शासनाचं, त्या पत्राचा याच्यामध्ये यांनी पाठपुरावा करून काय करता येईल, किती लवकर रिक्रुटमेंट करता येईल, ओके, त्याच्याविषयी निर्णय घेतला, आणि काय निर्णय घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये बघणार, ओके, याच्यामध्ये बोलणार आहोत, ओके। त्यांनी म्हटलेले आहे की प्रतीक्षा सूची करताना कधीही शासन नियमाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यायची, ओके। सही तुम्हाला दिसते आहे, डॉक्टर नितीन आंबेडकर, संचालक आरोग्य सेवा, ओके। बघा सर्व 6 संचालक, जिल्हा चिकित्सालय चिकित्सक, जिल्हा हिवताप अधिकारी, सगळेच जे रिजन होते ते आलेत। बघा आता दिनांक 5/4/2024ला जी बैठक झाली, अगो त्याचं मिनिट्स ऑफ मीटिंग आत्ता आले 19 तारखेला, ओके। जे 2 तारखेचं जे लेटर होतं 2/4चं, त्याच्यावर 5 तारखेला त्यांची मीटिंग झाली, म्हणजे ऑलमोस्ट आता किती झाले, आजची तारीख आहे 23 तारीख, तर ऑलमोस्ट तुम्हाला एक बोलू शकतो की 20 डेज ओव्हर होऊन गेले, ओके। आणि मला असं वाटतं की हे मिनिट्स ऑफ मीटिंग आपल्याला आज मिळाले, बट याच्यावर डेफिनेटली वर्क चालू आहे, ओके, सो डोंट वरी। त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, हे 9 वाजता 5/4ला सकाळी 9 वाजता मीटिंग झाली, ओके, आणि याच्यामध्ये कोण अवेलेबल होते बघा, सगळे परिमंडळाचे, ओके, सगळ्या परिमंडळाचे जे कोण, जे डेप्युटी डायरेक्टर्स, ओके, सगळे इथे अवेलेबल आहे, तुम्हाला दिसते, ओके। सगळ्यांना काय दिशानिर्देश देण्यात आलेले आहे, याच्यामध्ये सांगितलं आहे की महत्त्वपूर्ण 5 बाबींचा याच्यामध्ये विचार करण्यात आला, ओके, याचा आढावा घेतला आणि प्रथम ठरवण्यात आलं, ओके। काय आहे सर्वात इम्पॉर्टंट की DHSची जी एक्झाम झाली त्याच्यात निवड सूची, उमेदवाराची सूचीतील नियुक्ती, त्यांचा नकार, रुजू न होणे इत्यादी संबंधी आढावा घेणे। तर याच्यासाठी त्यांनी गूगल एक स्प्रेडशीट बनवलेली आहे, ओके। ती प्रत्येक हॉस्पिटलला, या प्रत्येक जे अधिकारी आहेत जे हॉस्पिटल जॉईन झाले, भरपूर विद्यार्थी ऑर्डर घेऊनसुद्धा जॉईन झाले नाही, भरपूर विद्यार्थी ऑर्डर घेऊन जॉईन करून बऱ्याच विद्यार्थ्यांना DMERमध्ये जॉईनिंग मिळालेली आहे, ते स्टाफ नर्स असो, फार्मासिस्ट असो, की कुणी पण असो, भरपूर जे पदं होते ते, असं नाही की आपण फक्त स्टाफ नर्सेससाठीच हा व्हिडिओ बनवतो, सगळेच, ओके, DHSमध्ये जे पण रिक्रुटमेंट झालं सगळ्यांसाठी हे हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, ओके। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा, ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। त्यांनी काय म्हटलेलं आहे की नियुक्ती, निवड सूचीतील उमेदवाराची नियुक्ती झाली का, त्यांचा नकार आला असेल तर जे तिन्ही त्यांना चान्स देण्यात आले होते ते धरून जॉईन झाले की नाही झाले, रुजू झाले की नाही, त्याचा आढावा घ्यायचा, नाही झाले असेल तर त्या स्प्रेडशीटमध्ये सगळी इन्फॉर्मेशन भरून जे पर्टिक्युलर DD ऑफिस आहे त्यांना पाठवायचं आहे, ओके, सांगतो पुढे। त्याच्यानंतर प्रतीक्षा सूची तयार करायच्या, ओके,
आणि त्याच्याविषयी सूचना दिलेल्या आहे कशा करायच्या. ओके. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा होता की मार्गदर्शनासाठी सदर केलेले प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेणे. ओके. आणि हे त्याच्यानंतर स्प्रेडशीट तयार करायची जेणेकरून आपण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरून पटापट आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. म्हणजे किती लोकांना ऑर्डर मिळाला, किती लोक व्हेरिफिकेशनला रेडी होते, किती लोक जॉईन केले, किती लोक जॉईन नाही केले, जॉईन केल्यानंतर किती लोकांनी सोडलं, सगळं याच्यामध्ये माहिती होणार. ओके. त्याच्यानंतर एक पाचवा मुद्दा होता की जे कोर्टचे न्यायालयीन प्रकरण आहे त्याचा आढावा. सर्वात इम्पॉर्टंट बघा, पहिला जो पॉईंट आहे याच्यामध्ये तो सर्वात महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, निवड सूचीतील उमेदवाराची नियुक्ती, नकार, रुजू. ओके. आढावा घेणे. त्यांनी काय म्हटलेले आहे की नियुक्ती प्राधिकाऱ्याने बिंदू नामावली, प्रसिद्ध केलेली वॅकन्सी मॅट्रिक, TCH याच्याकडील सामायिक गुणवत्ता यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी, निवड सूची, तिन्ही संबंधित समुपदेशन फेरीतील तिन्ही संधीतील समुपदेशन फेरीतील शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे. ओके. म्हणजे ज्याचं एज्युकेशनचे रिलेटेड प्रॉब्लेम आहे. ओके. किंवा अन्यथा आधीच दुसऱ्या विभागामध्ये म्हणजे DMERमध्ये या एम्समध्ये या कुठल्याही याच्यामध्ये नोकरीत असलेत आणि नियुक्तीस नकार दिलेले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी नकार पण दिलेला ऑर्डर घेऊन. ओके. या इतर कारणामुळे नियुक्ती देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवाराच्या जागेवर त्याच प्रवर्गनिहाय आडवे समांतर आरक्षणाचा तक्ता तयार करावा. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. जे लोक तिन्ही संधी दिली बट एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांचं काही प्रॉब्लेम आहे, या आधीच कुठल्या तरी याच्यामध्ये नोकरीला आहेत किंवा नियुक्तीस नकार दिलेला आहे, या जॉईन करू शकले नाही ऑर्डर घेऊन. ओके. अशा लोकांचं काय करायचं आहे, अशा ठिकाणी त्या जागेवर ते लोक जॉईन न केल्यामुळे त्या जागेवर त्यांच्याच प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षणाचा तक्ता तयार करायचा व राज्यस्तरीय पदाचे उमेदवारांनी रुजू झालेले अथवा रुजू होण्यास नकार दिलेले अन्य त्याचा अद्ययावत तपशील तयार करण्यात यावा. ओके. एक नमुना जोडलेला आहे त्याच्यात. ओके. दॅट इज इम्पॉर्टंट हे करणं की जे जॉईन नाही झाले. भरपूर विद्यार्थी आहेत, जसे आता पहिल्या दिवशी 100 लोक DVला बोलवले तर इथे 30च लोक प्रेझेंट होते बऱ्याच गव्हर्नमेंट फेरीमध्ये. ओके. ते पण आपण त्याच्यामध्ये भरायचं, बघायचं. ओके. त्याच्यानंतर आहे प्रतीक्षा सूची तयार करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. ओके. आता प्रतीक्षा सूची त्यांनी काय म्हटलेलं आहे की TCS नुसार बिंदू नामावली, बिंदूनिहाय तिन्ही संधी देऊन, ओके, TCSनी जसं प्रतीक्षा यादी तयार केलेली आहे, संधी देऊन रिक्त, गैरहजर, तपासणीकरिता प्रलंबित, राजीनामा दिलेल्या उमेदवाराची संख्या तपासणी करून निश्चित करावी. म्हणजे गैरहजर होते DVला किंवा तिन्ही संधी देऊन ते पद रिक्तच आहे, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी DHSला जॉईन करून राजीनामासुद्धा दिलेला आहे कारण त्यांना DMERमध्ये किंवा दुसरं एम्समध्ये काय मिळालेलं आहे, त्यांना नियुक्ती मिळालेली आहे. ओके. अशा लोकांची प्रतीक्षा यादी तयार करायची. नंतर आहे त्यानुसार उपरोक्तप्रमाणे बिंदूनिहाय रिक्त पदाचा अनुषंगाने केवळ आपल्या माहितीकरिता वॅकन्सी मॅट्रिक्स बनवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये दिव्यांग आणि अनाथ उमेदवाराच्या कॉमन मेरिट लिस्टवरून उपलब्ध होत नसल्यास किंवा कसे याची पडताळणी करणे. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की नव्याने जे आपण वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करू त्याच्यातले दिव्यांग आणि अनाथ, ओके, कॉमन मेरिट लिस्ट करून वरून उपलब्ध होता किंवा कसे याची प्रथम पडताळणी. कारण जे अनाथ आणि जे दिव्यांग आहे त्यांच्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट करणार येणार नाही, त्यांच्या जागा त्यांनाच द्यावं लागेल किंवा त्या आपण वॅकंट ठेवू शकतो. ओके. अनाथ, दिव्यांग आणि एक्स सर्व्हिसमॅन हे सगळ्या जागा आपल्याला वॅकंट ठेवायच्या असं DHSने सांगितलं. पुढे मी सांगणारच आहे. ओके. त्यानुसार उमेदवार प्राप्त झाल्यास त्यांच्या मूळ प्रवर्गातील पदं उपलब्ध असल्यास त्यानुसार प्रतीक्षा यादी तयार करावी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे, जर दिव्यांग जे कॅन्डिडेट आहे, दिव्यांग आणि अनाथ उमेदवार संबंधित प्रवर्गामध्ये बिंदू शिल्लक नसल्यास खुल्या, जर अनाथ आणि दिव्यांग उमेदवार जर त्यांना जर मिळाले जास्त, ओके, त्यांना खुल्या प्रवर्गातून रिक्त पद असल्यास त्यांची निवडीबाबत विचार करावा म्हणतात. बट डेफिनेटली एवढे विद्यार्थी भेटतील नाही भेटतील काही शक्यता नाही आहे. बट कसं आहे, त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे, दिव्यांग आणि माजी सैनिक याकरिता उमेदवार प्राप्त झाले नाहीत तर त्यांची पदे अगेन्स्ट म्हणून प्रतीक्षा यादीमध्ये देऊ नये, ती रिक्तच ठेवावी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिव्यांग, अनाथ, ओके, दिव्यांग आणि माजी सैनिक ह्या दोघांना सांगितलेलं. ओके. दिव्यांग आणि माजी सैनिक याकरिता
उमेदवार प्राप्त झाले नाही तर त्यांची पदे अगेन्स्ट म्हणून प्रतीक्षा यादीमध्ये देऊ नयेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिव्यांग आणि माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन ह्या दोघंही जागा कन्वर्ट करायच्या नाही या द्यायच्या नाही. कारण आपण हा जे अंशकालीन जे आहेत अंशकालीन तर जागा कन्वर्ट होणार आहे. सोबतच खेळाडू हे सुद्धा कन्वर्ट होतील. ओके. प्रकल्पग्रस्त, ओके, भूकंपग्रस्त हे जागा कन्वर्ट होतील. ओके. हे जर विद्यार्थी मिळाले नाही तर डेफिनेटली ह्या जागा सगळ्या कन्वर्ट होतील. त्यासाठीच हा जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल नक्कीच लवकरच. ओके. प्रतीक्षा यादी. ओके. त्याच्यानंतर आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की प्रवर्गनिहाय ओके आरक्षणानुसार प्रतीक्षा यादी तयार करताना कॉमन मेरिट लिस्टनुसार अधिकचे गुण मिळालेल्या उमेदवारास त्यांच्या समांतर आरक्षणातील उपलब्ध बिंदूवरच प्रतीक्षा यादी तयार करणं. आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय झालेलं होतं की एस सीचा जो आपण लास्ट लिस्ट बघितली होती. ओके. एस सीच्या लिस्टमध्ये ह्या ओपनमध्ये गेला एस सीचा कॅन्डिडेट पहिलं स्टार्टिंगला आणि एस सी ओपनमधून फर्स्ट वेटिंग सेकंड वेटिंग होता. तर आता यांनी काय म्हटलेलं आहे की त्यांनी त्याच्याच कॅटेगरीमधून एस सीमधूनच फर्स्ट वेटिंग सेकंड वेटिंग द्यायचा. ओके. यांनी याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की असं करू नका. तर नवीन ही वेटिंग लिस्ट बनेल तर ह्या पद्धतीनं, कारण ज्या कॅन्डिडेट ज्याच्यामधून अवेलेबल आहे, जसं ओपनचा कॅन्डिडेट आता बऱ्याच ठिकाणी जास्त मार्क मिळाल्यामुळे पण तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या ज्या कॅटेगरीचा माणूस जो कॅन्डिडेट होता त्याला ओपन मध्ये एस सीचा असो ओबीसीचा असो की कुठल्याही कॅटेगरीचा त्याला जास्त मार्क असल्यामुळे ओपनमधून त्याला वेटिंगला ठेवलं, पण त्याच्या कॅटेगरीमधून त्याला निवड मिळाली नव्हती. ओके. त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी त्याच्याच याच्या उपलब्ध बिंदूवरच प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी असं याच्यामध्ये सांगितलं अधिक. ओके. त्याच्या समांतर आरक्षणातील. ओके. तर तुम्ही ओपनमध्ये न देता त्याच्या समांतर आरक्षणानुसार याला प्रतीक्षा यादीत त्याला स्थान देण्यात यावे असं याच्यात सांगितलेलं आहे. ओके. उमेदवार त्यांच्या समांतर आरक्षण पद नसल्यास संबंधित प्रवर्गातील सर्वसाधारण प्रवर्गामध्ये विचार करण्यात यावा. ओके. त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की जर त्याच्या प्रवर्गामध्ये जर जागा नसेल त्याच्या कॅटेगरीमध्ये तर मग हे सर्वसाधारण म्हणजे ओपनमध्ये त्याचा विचार करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे संबंधित प्रवर्गातील समांतर आरक्षण पात्र उमेदवार न मिळाल्यास माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ वगळता बिंदू परिवर्तन करून गुणानुक्रमांकानुसार प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी. ओके. दिव्यांग, अनाथ आणि माजी सैनिक यांना सोडून प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी. त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं असं सांगण्यात येतं. ओके. हे सांगितलं प्रत्येक प्रवर्गाने प्रतीक्षा यादी तयार करताना खालील टप्प्यानुसार गुणानुक्रमांकानुसार अंतरिम प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे प्रतीक्षा सूची तयार करताना पाळावयाचे टप्पे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता कुठले टप्पे की प्रतीक्षा सूची तयार करताना सामाजिक समांतर पदाची संख्या निश्चित करावी. ओके. उदाहरणार्थ खेळाडू, इतर मागासवर्गीय, महिला, दॅट इज सर्वसाधारण गुणवत्ता यादी वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये नोंद करण्यात ठेवावे. ओके. दिव्यांग, अनाथ उमेदवार पदे वॅकन्सी मॅट्रिक्स प्रतीक्षा सूचीकरता उपलब्ध होणाऱ्या पदाचा विचार करून गुणवत्ता यादीमध्ये दिव्यांग, अनाथ उमेदवार उपलब्ध असल्यास त्यांच्या नावापुढे दिव्यांग, अनाथ असे नमूद करावे. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी काय म्हटलं खुल्या प्रवर्गात जर प्रतीक्षा सूची तयार करताना आपल्याला कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. खुला प्रवर्ग सर्वसाधारण असेल तर गुणवत्ता यादीनुसार गुणवत्ता क्रमांक निवड करा. ओके. गुणवत्तानुसारच. ओके. यामध्ये सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाचा विचार करू नका. ओके. त्यांनी सरळ अनुसूचित जाती किंवा खेळाडूंचा याच्यात समावेश करू नका. याच्यामध्ये प्युअरली ओपन. ओके. गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमांकानुसार उमेदवाराची निवड करायची. ओके. सर्वसाधारण म्हणजे ते. ओके. की यांनी म्हटले की यामध्ये सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाचा विचार करू नका. ओके. फक्त गुणानुसारच खुला प्रवर्ग याची उमेदवाराची हे करायची. खेळाडूसाठी हे तुम्ही वाचू शकता कारण वाचायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ बनणार. ओके. हे जे आहे याची जी PDF आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची PDF मी तुम्हाला देणार. ओके. हे झालं याच्यामध्ये वाचा. त्याच्यानंतर आहे मागास याच्यासाठी पण सुद्धा त्यांनी स्वतंत्र गुणवत्ता यादी आणि जातीच्या प्रवर्गनिहाय यादी तयार करावी याच्यात सांगितलेलं आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी. ओके. त्याच्यानंतर आहे मार्गदर्शनासाठी सादर केलेले प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेणे. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज त्यांनी काय सांगितलेलं याच्यामध्ये की बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं की समुपदेशन करताना अडचणी आल्या होत्या. जाहीर शैक्षणिक अर्हता, सक्षम अर्हता, उच्च अर्हता, अनुभव, त्याच्यानंतर परराज्यातील शैक्षणिक अर्हता. ओके. पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन वगैरे मार्गदर्शन केले आहे. ओके. तर तेच की त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करायचं की त्यांचा आढावा घ्यायचा की त्यांचं परराज्यातील शैक्षणिक अर्हता, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन 6 महिन्यात करायचं होतं आपल्याला जॉईनिंग केल्यानंतर
ते ओके अशा पद्धतीने हे करायचं. प्रत्यक्ष सूची तयार करताना उपलब्ध होणाऱ्या पदाची एकाच एक सम प्रमाणात उमेदवाराची निवड करावी, म्हणजे 1:1च. ओके, असं नाही की त्याने भरपूर 1:2 1:3 असं नाही, डायरेक्ट जेवढे पदं आहेत तेवढीच प्रतीक्षा यादी तयार करायची असं सांगितलं, 1:1 सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे पहिल्या समुद्राच्या पहिल्या फेरीत दाखवलेल्या रिक्त पदापैकी आता रिक्त राहिलेलीच पदे या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना म्हणजे वेळी दाखवण्यात यावे व रिक्त ठिकाणी पदस्थापना देण्यात यावे. ओके, असं नाही की तुम्हाला पुन्हा ओके ज्यावेळी लास्ट टाईम DV झाली, आता जे वॅकंट आहेत त्याच याच्यावर तुम्हाला तेच समुद्राजवळ तुम्हाला दाखवण्यात यावे आणि तिथेच तुम्हाला पदस्थापना म्हणजे तुम्हाला जॉईनिंग किंवा ऑर्डर देण्यात यावं असं सांगितलं. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की TCSनी लास्ट टाईमची जी CML ओके जे कॉमन मेरिट लिस्ट जी हे केलेली होती ती मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याकडून स्वाक्षरी घ्यावी आणि हे सांभाळून ठेवावे. ओके, अजून ह्यासुद्धा सांगितलं की ज्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेली जे निवड आहे ओके सामाजिक प्रयोगामध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की बहुउद्देशीय MPW आरोग्य निरीक्षण सेंट्रल इन्स्पेक्टर आरोग्य पर्यवेक्षक ओके याचे प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात कार्यवाही सुरू आहे. ओके, ते घाई करू नका किंवा प्रतीक्षा यादी यांची बनवायची नाही. यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वात पहिले यांचं DV झाल्यानंतरच आपण विचार करू. ओके, तर MPW सेंट्रल इन्स्पेक्टर आणि आरोग्य पर्यवेक्षक. ओके, त्याच्यानंतर नंतरचा मुद्दा आहे की रजिस्ट्रेशन जे पॅरामेडिकल काउन्सिलकडे हे एक होतं की नियुक्ती केल्यापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं. ओके, त्याचा सादर न केल्यास त्याची नियुक्ती रद्द करण्यात यावी असं यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर ज्या पदांना रंग आंधळेपणाचा आजार होता म्हणजे कलर ब्लाइंडनेस होता असे उमेदवार चालणार नाही. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक या स्तरावर एक हे करायचं काय करायची एक समिती गठन करायची आणि त्या समितीद्वारे आरोग्य या वैद्यकीय तपासणी करून पुढील जो अभिप्राय कुठे DD ऑफिसला कळवण्यात यावी असं याच्यात सांगितलेलं आहे की कलर ब्लाइंडनेस उमेदवार चालणार नाहीत. ओके, त्यासाठी शल्यचिकित्सक लेवलवर जिल्हा शल्यचिकित्सक लेवलवर एक वैद्यकीय तपासणी करून त्याचा आढावा घेऊन पुढे त्याची माहिती सादर करायची. ओके, हे एक सांगितलेलं आहे. ओके, हां, अजून एक गोष्ट जे उमेदवार सूचीमध्ये समांतर आरक्षणामध्ये स्थान मिळालेले असून ज्यांच्याकडे समांतर आरक्षणाचे कागदपत्र नसल्यास अवैध असल्यास असे उमेदवार त्या परवानग्याच्या गुणवत्तेच्या वरच्या स्थानावर असल्यास त्यांना त्या परवानग्यातील निवडीचा विचार करण्यात यावा. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बघा हे लेटर खूप मोठं आहे खरं सांगायचं तर. ओके, बघा. ओके, अजून एक दुसरी गोष्ट याच्यामध्ये फक्त ज्यांना 90 व त्याच्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्याच उमेदवारांचा इथे विचार करण्यात यावा प्रतीक्षा सूचीमध्ये. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, 90च्या खालच्या विद्यार्थ्यांचा ज्यांना 90पेक्षा कमी मार्क भेटलेले आहे त्यांचा कुठलाही विचार करण्यात येणार नाही. ओके, त्याच्यानंतर आहे त्यांनी TCSची एक गलती झाली होती. काय झाली होती, बहुतांश ठिकाणी TCS यांनी प्रतीक्षा सूचीमध्ये परिपूर्ण लॉजिकचा वापर करून पात्र उमेदवारांना त्या सामाजिक आरक्षणाचा मध्ये समावेश केलेला नाही. म्हणजे मागास उमेदवार जर खुल्या प्रवर्गाचा प्रतीक्षा नंबर 4वर होता. कारण काय झालं होतं खुल्यामध्ये तर तेच मगाशी सांगितलं मी जर ओपनच्या याच्यामध्ये SCचा पण वेटिंगला नंबर 1 होता बट SC कॅटेगरीमधून त्याची निवड झाली नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे जे गलती झालेली आहे आता त्यांनी त्यांच्या किमान प्रतीक्षा क्रमांक 1 2 3 क्रमांकावर असणे आवश्यक आहे. त्यांनी म्हटलेलं आहे SCमध्ये नंबर 1 SCमध्ये नंबर 2 नंबर 3 अशी वेटिंग द्या. तुम्ही ओपनमध्ये त्यांना देऊ नका कारण त्यांना जास्त मार्क आहेत. ओके, तर खुल्यामध्ये तुम्ही न देता तुम्ही त्याच्या प्रवर्गामध्ये द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, म्हणजेच प्रतीक्षा सूचीवर मागास उमेदवार विविध ठिकाणच्या सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये स्थान मिळवू शकतो. सबब प्रतीक्षा सूची तयार करताना TCSनी दिलेली प्रतीक्षा सूची परत तपासणी करण्यात यावी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने भरपूर मोठा आहे. त्यांनी म्हटलेलं आहे गुगल स्प्रेडशीट तयार करा आणि त्या शीटमध्ये कार्यालयाकडून कार्यालयनिहाय पदनिहाय जाहिरातीतील पदे संबंधित हजर झालेले उमेदवार नियुक्ती आदेश संख्या रुजू झालेली संख्या हा गुगल स्प्रेडशीटवर भरायची आणि प्रत्येक ठिकाणी जे नियुक्ती प्राधिकाऱ्यांना कळवण्यात यावे या परत देण्यात यावे. ओके, अशा पद्धतीनं हा एक महत्त्वपूर्ण मिनिट्स ऑफ मीटिंग मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. जे DHSसाठी जे DHSला वेटिंगसाठी वाट बघत आहेत ओके त्यांच्यासाठी ही एक प्रकारची एक गुड न्यूज आहे. डेफिनेटली लवकरच 1 मंथ तरी लागेल तुम्हाला या कमी पण एक 15 to 20 डेज पण म्हणू शकतो आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याचे चान्सेस आहे. तर डेफिनेटली जे पण तुमचे ऑर्डर्स हे ते वगैरे येतील. आता आपली हे एमर्जन्सी डिपार्टमेंट आहे तर होऊ शकते जे इलेक्शन डिपार्टमेंट आहे इलेक्शन कमिशन आहे मे बी हे सगळ्या प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला प्राधान्य या तुम्हाला सूट देऊ शकते. ओके, तो होप सो
लवकरच तुम्हाला जी DHS वेटिंगसाठी वाट बघत आहे स्टुडंट. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना आता DMERला पण होणार, अजून काही वॅकंट होतील सीट्स. ओके, बरेच विद्यार्थी DMER टू DHS जाणार, DHS टू DMER जाणार. ओके, त्याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी आशा तुम्ही धरून राहू शकता. बट मी तुम्हाला एवढंच सांगेन, आशा ठेवायच्या, बट माझं होईल म्हणून याच्यावर डिपेंड राहू नका. डेफिनेटली पुढच्या परीक्षेचा जे पुढचं तुमच्यासाठी RRB, ESIC आणि NORCET 7 याच्यासाठी अभ्यास करत राहा. डेफिनेटली आय एम हिअर टू गाईड यू, डोंट वरी. ओके, कुठलाही काही डाऊट आला डेफिनेटली तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज ठेवू शकता. ओके, मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेन अकॉर्डिंग टू माय टाईम. ओके, मला वेळ मिळत नाही, बट आय विल ट्राय टू गिव्ह यू मीन्स वेळ देण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो. ओके, लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. शुभरात्री.